खरं तर निपक्ष आणि पारदर्शक परीक्षा म्हणून UPSC कडे बघितलं जायचं. कारण काल परवा मनीष सोनीने जो राजीनामा दिला, हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर दिलं. त्याचा 4 वर्षाचा कालावधी शिल्लक असताना राजीनामा का दिला, तर यापूर्वीचे तरांनी बरबडले होते. त्यांचं नाव जोशी. हे जोशी बुवा व्यापम घोटाळ्यामध्ये अडकलेले होते मध्य प्रदेशमध्ये. हे जोशी बुवा यापूर्वी नीटच्या एक्झाम मध्ये जे काही प्रकरण झालं त्यामध्ये सुद्धा हे जोशी बुवा आहेत. आणि या जोशी बुवावर इतके गंभीर आरोप आहेत की तुम्ही कल्पना करू शकत नाही. हाय म्हणजे आपल्याला लक्षात आणून देतो की NTA ने नमूद केले की 1563 उमेदवारांना ग्रेस गुण देण्यात आले. कोणाच्या काळात? जोशींच्या काळात. आणि अशा उमेदवारांचे सुधारित गुण जे काही झालेत ते फार मोठ्या प्रमाणात बदल झाला. परीक्षेच्या माहिती पत्रकात ग्रेस मार्क फॉर्म्युलेशन मध्ये आणि सवलतीच्या गुणांचं वाटप नीतीच्याबद्दल कुठलीही सूचना न दिल्याची विद्यार्थ्यांनी चिंता व्यक्त केली होती. आणि हे जोशी महाराज म्हणजे NTA म्हणजे नीटच्या एक्झामचे, NTA ने जे नीट एक्झाम UG साठी घेतं 2024-22 पर्यंत हे होते. भ्रष्टाचारामध्ये किंवा गैरप्रकारामध्ये अडकलेल्या या व्यक्तीला व्यापम मधून काढून नीट मध्ये टाकलं, म्हणजे NTA मध्ये टाकलं, तिथून काढून UPSC मध्ये टाकलं आणि महाराष्ट्र देशातील तरुणांचा गळा घोटण्याचं पाप त्या काळात झाला. ज्यांच्यावर अनेक घोटाळ्यांचे गंभीर आरोप आहेत त्याला प्रमोशन देण्याची स्पर्धा लागली. ज्यांच्यावर राजकारणी लोकांवर भ्रष्टाचाराचे अधिक आरोप आहेत त्याला सर्वोच्च पद देण्याचं जसं काही चाललंय राज्यात देशात, त्याच पद्धतीनं प्रशासनातील अधिकाधिक भ्रष्टाचार करणाऱ्या व्यक्तीला सर्वोच्च स्थान देण्याची स्पर्धा सुरू झाली. खरं तर UPSC ही स्वायत्त संस्था, हजारो लाखो परीक्षेला बसणारे 10 वर्ष मेहनत करणाऱ्या तरुणांचे आशास्थान आणि त्यांच्या भविष्यासाठी कठोर परिश्रम करणारी संस्था. परंतु अलीकडे यात सुद्धा घोटाळे होणं हे अत्यंत चिंताजनक आहे असं मी मानतो. आणि म्हणून हे जे डॉक्टर प्राध्यापक प्रदीप कुमार जोशी आहेत, तिथून या घोटाळ्याला सुरुवात झाली. त्यांच्याच काळात झालेले घोटाळे आहेत हे लक्षात ज्या वेळेस मनोज सैनींच्या आलं त्यावेळेस त्यांनी राजीनामा दिला. या सर्व प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या माध्यमातून चौकशी होणे अपेक्षित आहे. कारण महाराष्ट्रातील लाखो तरुणांना याचा फटका बसलेला आहे. हे भ्रष्टाचाराचे जाळे जे देशामध्ये आणि राज्यामध्ये विणलं जात आहे त्याला खरं तर नोकरशहाला मध्यस्थ करून त्याच्या मध्यस्थीने या घोटाळ्यांमध्ये पूर्णतः हे सरकार बरबडलेलं आहे. जे 15 ते 22 खरं म्हणजे 5 वर्षाचा कालावधी असतो. कारण 2009 ला व्यापम झाला, त्यानंतर NTA मध्ये त्यांची नियुक्ती झाली नीटच्या एक्झामसाठी. आणि या 15 ते 22 म्हणजे जवळपास 7 वर्ष त्यांना त्या अध्यक्षपदावर ठेवलं. एवढ्या गंभीर आरोप असलेल्या व्यक्तीला, या जोशीला, खरं म्हणजे त्यांच्यावर अनेक आरोप होते. ते वैद्यकीय अधिकारी पेपर लीक प्रकरणात सुद्धा त्यांचं नाव आलं होतं आणि त्या आरोपाचा सामना करावा लागला नाही. ते फार काही काळ त्या ठिकाणी राहू शकले नाही. आता नीटचा घोटाळा पुढे आला. 25 लाख
नीट इच्छुकांना त्याचा फटका बसलाय। हे सर्व जे काही आहे सरकारचा फार पारदर्शीपणा आहे, हे इमानदार सरकार आहे। या सरकारला भ्रष्टाचार अजिबात खपवून घेतला जात नाही। केवळ शरद पवार साहेबच जो आरोप केला गेला गृहमंत्र्यांच्याकडून, सगळे भ्रष्टाचारी आपल्या जाळ्यात अडकवून पक्षातला सोबत घ्यायचे, पक्षात घ्यायचे आणि बोट मात्र दुसऱ्याकडे दाखवायचा आणि हजारो करोडो लाखो करोडो कोटीचा भ्रष्टाचार करायचा। हे आता या सरकारची एकूण मला वाटतं की प्रबळ इच्छाशक्तीचा हा नमुना आहे। यामध्ये आज ही सर्व चौकशी व्हावी अशी मागणी या निमित्तानं आम्ही करतो आहोत।